खूप साऱ्या कलरमध्ये येणारे फूल आपण सर्व देवांना वाहू शकतो। ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा व आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा। आपण सर्व काळजी घेऊ शकतो, जसे की खत, पाणी, ऊन हे देऊ नये। एखादं प्लांट आपल्याला फूल देत नाही तर आपल्याला फारच वाईट वाटतं। तर कारण काय असेल हे आपण आज बघणार आहोत। अपराजिता झाडाला तर हा व्हिडिओ बघा। हे फूल एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी सुकून जाते व हे वेल असलेले झाड हिवाळ्यात फार फुले येत नाहीत, कदाचित 1 ते 2 फुले येतात, पण उन्हाळ्यात भरपूर फुले येतात व पावसाळ्यात तर विचारायलाच नको एवढे फुले येतात। हिरवंगार झाड होतं व या प्लॅन्टची पिंचिंग केली तर भरपूर असे डेरेदार होतं आणि भरपूर फांद्या फुटून आपल्याला भरपूर असे फुले मिळतात। हे प्लॅन्ट त्यासाठी मोठ्या कुंडीत लावा व दोरीच्या साहाय्याने वरती जाऊ द्या व तुमच्याकडे सोय नसेल तर तुम्ही काठ्यांच्या मदतीने आकार देऊ शकता किंवा तारीच्या वगैरे साहाय्याने त्याला गोल शेप देऊन छान तयार करू शकता। तुम्हाला जर वेगळे काही आकार देऊ वाटले तर तेही तुम्ही देऊ शकता। त्यानंतर सूर्यप्रकाश आपल्या अपराजिता प्लॅन्टसाठी भरपूर लागतो, तो म्हणजे 6 ते 7 तास मिळेल याची काळजी घ्या। पाणी रोजच दिले तरी चालेल, फक्त पावसाळ्यात देऊ नका व हिवाळ्यामध्ये माती सुकल्यानंतर द्या। तर कोणते ऑर्गॅनिक फर्टिलायझर देऊ शकता आपण? याला नायट्रोजन व पोटॅशियम युक्त खत दिले पाहिजे। आपण आपल्या किचनमधून पोटॅशियम युक्त खत देऊ शकता। केळीचे साल, कांद्याच्या सालीचे पाणी व अंड्याचे कवच पण तुम्ही देऊ शकता। यामधून पोटॅशियम युक्त खत आपल्या प्लॅन्टला मिळते। तसेच नायट्रोजन युक्त खत म्हणाल तर चहा पावडर देऊ शकता। चहा पावडर आपण यूज केलेली जर असेल तर स्वच्छ धुवून घ्या। स्वच्छ धुवून घेतल्यामुळे त्यामध्ये मुंग्या वगैरे लागण्याची शक्यता नाही व त्यानंतर 15 दिवसातूनच किंवा महिन्यातून एकदा हे खत द्या, खूप चांगले असते। फक्त थोडी माती हलवून घ्या व पावसाळ्यामध्ये भरपूर फुले मिळतात व खूप पाणी झाले तर प्लांट खराब होण्याची शक्यता असते। कुंडीत पाणी साचले असेल तर काढून टाका व अधूनमधून मातीची गुडाई किंवा हलवून घेत चला। त्यामुळे आपल्या झाडाला किंवा मुळांना ऑक्सिजन मिळते आणि आपले झाड वाढण्यास मदत होते व मुळ्या खराब होत नाहीत। अपराजिता हे एक असे प्लांट आहे जे आपल्या गार्डनमध्ये एकदा आले तर कधीही जाणार नाहीत। म्हणजेच प्लांट खराब झाले तरीही खूप मोठे झाल्यानंतर तुम्हाला ते काढून टाकावे वाटले तरीही त्यांच्या बियांपासून तुम्ही नवीन प्लांट तयार करू शकता। त्याच्या ज्या नवीन प्लांट तयार करू शकता किंवा बिया खाली मातीत जरी पडल्या तरी आपोआप रोपे तयार होतात। तर चला, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा व व्हिडिओला कमेंट करा। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।